नेहमीच्या बटाटे वड्यांपेक्षा वेगळा आणि झटपट होणारा ब्रेड बटाटे वडा पावसाळ्यात नक्की करून बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. वेगळा पाव वगैरे आणण्याची आवश्यकता नाही. पाऊस पडत असताना मस्त असा गरमागरम ब्रेड बटाटे वडा खायला अगदी मस्त लागतो, चटपटीत लागतो. करायलाही खूप सोपा आणि झटपट आहे. तर याकरता 3 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले आहेत. बटाट्याची साल काढून घेतली. याच्यामध्ये घालण्यासाठी 7-8 पाकळ्या लसूण, थोडेसे आल्याचे तुकडे आणि भरपूरशी हिरवी मिरची मिक्सरवर वाटून घेतली आणि हे वाटण बटाटे वड्यांमध्ये घातलं. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं. भरपूरशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि आता हाताने हे असं स्मॅश करून घ्यायचं आहे. याप्रमाणे बटाटा जो आहे तो हाताने असा छान कुस्करून घ्यायचा. खूप अगदी एकसारखं लगदा करायची आवश्यकता नाही. अधूनमधून बटाट्याचे थोडेफार तुकडे राहिले तरी चालतात. त्यामुळंच आपण किसणीनं किसून वगैरे न घेता हातानंच असा स्मॅश करून घेतोय. आता याच्यामध्ये लिंबू पिळून घेतला. छान चटपटीत अशी चव सारणाला येईल असं सारण करायचं आहे. जसं आपण बटाटे वड्यांसाठी भाजी करतो, कांदा वगैरे घालून पिवळं सारण करून तेलामध्ये परतून, तसं सारण जर का केलं तरीसुद्धा चालतं. पण जर का वेळ कमी असेल, अगदी झटपट करायचं असेल, पटकन हवं असेल तर याप्रमाणे बटाटा परतून वगैरे न घेता डायरेक्ट याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालून, कोथिंबीर घालून, लिंबू पिळून सारण जे ते तुम्ही करू शकता. हे बघा, याप्रमाणे हे असं बटाट्याचं सारण जे आहे ते आपलं तयार झालं. आता पीठ भिजवून घेताना 1 कप बेसन पीठ याकरता घेतलं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं. पाव चमचा ओवा जो आहे तो हातानं चोळून याच्यामध्ये घातला. त्यानंतर अगदी एखादा चमचा तेल याच्यामध्ये घातलं. आता लागेल तसं पाणी घालून याचं जे पीठ आहे ते भिजवून घ्यायचं. हे बघा, खूप घट्टसर नाही आणि अगदी पातळही करायचं नाही. ज्याप्रमाणे आपण बटाटे वड्यांसाठी सैलसर असं पीठ भिजवून घेतो तसं पीठ भिजवून घ्यायचं आहे. वड्यांवर पिठाचं कोटिंग राहील इतपत ते असं सैलसर हवं. याप्रमाणे पीठ भिजवून झालं की 5 मिनिटांसाठी ठेवून देऊ. आता इकडे ब्रेड घेतला आहे. कोणताही मल्टीग्रेन किंवा व्हीट ब्रेड किंवा नॉर्मल व्हाईट ब्रेड तुम्ही याकरता घेऊ शकता. तर स्टीलच्या ग्लासनं ब्रेड असा गोल कापून घ्यायचा. हे बघा, याप्रमाणे ब्रेडचे गोल काप असे करून घेतले. आता जे सारण आपण तयार केलं होतं बटाट्याचं ते याच्यावर असं थोडंसं लावून घ्यायचं. हे बघा, याप्रमाणे बटाट्याचं सारण जे ते ब्रेडवर लावून घेतलं की यावर ब्रेडचा दुसरा काप ठेवला आणि आता याला असं दाबून वड्यांप्रमाणे आकार द्या. बटाट्याचं सारण असल्यामुळं दोन्ही ब्रेडचे जे काप आहेत ते असे एकमेकांना चिकटतात. याला फारसं विशेष काही दाबायची आवश्यकता नाही. याप्रमाणे सगळ्या ब्रेडचे जे वडे आहेत ते तुम्ही करून ठेवू शकता. आता हे वडे तळायला घेण्यापूर्वी तेल जेव्हा तापतं तेव्हा बेसन पिठामध्ये अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आणि हे व्यवस्थित असं चांगलं फेटून घ्या. आता जो तयार केलेला ब्रेडचा वडा आहे तो बेसन पिठामध्ये असा व्यवस्थित बुडवून घ्यायचा. दोन्ही बाजूनी खालून वरून छान असा गुळवून घ्या. पीठ याला एकसारखं लागलं की पटकन हा जो वडा आहे तो गरम तेलामध्ये सोडायचा. वडा तळून घेताना सुरुवातीला 2 मिनिटं गॅस जो आहे तो मध्यम आचेवर ठेवायचा. एकदा का वडा थोडासा सेट झाला की गॅस कमी करून मंद आचेवर छान सोनेरी रंगावर वडा जो आहे तो तळून घ्यायचा. हे बघा, असा थोडासा कडेनी ब्राऊन होईपर्यंत वडा तळून घेतला. आता खायला देताना हा जो वडा आहे त्याला चाकून 2 काप द्यायचे. याप्रमाणे उभे आडवे याला काप दिले. त्यानंतर याच्यावर बारीक चिरलेला कांदा घातला. चिंचेची गोड चटणी किंवा पुदिन्याची चटणी असेल तर ती वरून घालायची, म्हणजे मग छान चटपटीत अशी चव येते. त्यानंतर वरून बारीक शेव घातली, कोथिंबीर घातली आहे. हे बघा, मस्त असा झटपट आपला ब्रेड बटाटे वडा जो आहे तो तयार झाला. पावसाळ्यात नेहमीचा वडापाव करतो त्याचप्रमाणे हा ब्रेड बटाटे वडासुद्धा तुम्ही पाऊस पडत असताना याचा आस्वाद घेऊ शकता. मस्त गरमागरम खायला अगदी छान चटपटीत लागतो. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.